आणि पुढच्या घडामोडीकडे राज ठाकरेंविषयीच्या आमच्या भावना महत्त्वाच्या आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलंय। शिवतीर्थ पलीकडचं शिवतीर्थशी सुद्धा आमचं नातं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर आपलं मानलं असतं तर दुसरं शिवतीर्थ बांधावं लागलं नसतं असं नवनाथ वन यांनी प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊतांमुळेच दुसरं शिवतीर्थ बांधण्याची वेळ आली आहे। अमित ठाकरेंचा पराभव करताना तुमच्या भावना कुठे गेल्या होत्या असा सवाल सुद्धा नवनाथ वन यांनी उपस्थित केला। राज ठाकरे यांच्याविषयीच्या आमच्या भावना, आमच्या संवेदना या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। जरी मधल्या काही काळामध्ये आमचे राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरीही एकमेकांविषयी प्रेम, आस्था, मैत्री, नातं हे आम्ही कायम जिव्हाळा ठेवला, म्हणून तर आम्ही इतक्या पटकन जवळ येऊ शकलो। नक्कीच मी काल म्हणालेलो आहे की शिवतीर्थावर सभा होते, हे शिवतीर्थ आपलं आहे आणि या शिवतीर्था पलीकडे शिवतीर्थ आहे, त्याच्याशी सुद्धा आपलं नातं आहे आणि लोकांना हे नातं अधिक दृढ करायचं आहे। दोन्ही बाजूनी मनाची पूर्ण तयारी आहे, एवढंच मी सांगू शकतो। राज ठाकरे यांच्याबद्दलच्या तुमच्या भावना काय होत्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीला दिसल्या। राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पराभव करताना तुमच्या भावना कुठे गेल्या होत्या? तेव्हा राज ठाकरेंबद्दल तुमची जवळीक नव्हती। तुम्ही म्हणताय की आम्ही पटकन जवळ आलो, हे पटकन म्हणजे जवळपास 16 वर्ष लागले। आणि संजय राऊत तुम्ही काय सांगतायत की बाजूचं शिवतीर्थ आपलं आहे। जर राज ठाकरे यांना तुम्ही आपलं म्हटलं असतं तर दुसरं शिवतीर्थ बांधण्याची वेळच आली नसती। संजय राऊत तुमच्यामुळे दुसरं शिवतीर्थ